नमस्कार मंडळी. तर आज इथे मी अगदी हॉटेलमध्ये मिळते ना तशीच पावभाजी घरच्या घरी बनवली आहे. त्यासाठी काही भाज्या इथे घेतल्या आहेत आणि एकदा अशा माझ्या पद्धतीने भाजी करून बघा. चवीला खूप छान होते. अगदी हॉटेलसारखीच त्याची चव लागते. तर त्यासाठी मी इथे 4 बटाटे घेतले आहेत. त्याची वरची साल आपल्याला काढून घ्यायची आहे. आणि इथे 2 मध्यम आकाराचे छोटे गाजर घेतले आहेत. त्याची वरची साल काढून घेतली आहे. 1 सिमला मिरची घेतली आहे. त्याचे वरचे जे देठ आहे ते काढून टाकायचे आहे आणि मध्ये कट करून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला त्यामध्ये काही कीड वगैरे असेल ते कळते. 5 ते 6 फ्लावरची छोटी फुले घेऊन त्याचेही बारीक छोटे तुकडे केले आहेत. आणि इथे 1 बीट घेतला आहे. त्यातलं अर्धच बीट आपल्याला घ्यायचं आहे. 8 ते 10 तुकडे फरसबीच्या भाजीचे घेऊन तेही बारीक चिरून घेऊया. भाज्यांचे प्रमाण आहे ना ते आपल्यावर अवलंबून असते. कमी जास्त झाले तरी चालते. आणि जर तुम्हाला इथे थोडी जास्त प्रमाणात भाजी करायची असेल ना तर 1 किंवा 2 बटाटे इथे वाढवू शकता आणि भाज्यांचे प्रमाण इतके ठेवू शकता. आता इथे कुकरमध्ये पाणी घेतले आहे. त्यामध्ये जी कापलेली भाजी आहे फरसबी ती टाकून घेतली आणि बटाट्याचेही आपल्याला छोटे तुकडे करून टाकायचे आहेत. सगळ्या भाज्या ह्याच्यामध्ये बारीक चिरून टाकूया. तुम्ही पाहिजे तर ह्या भाज्या आधी स्वच्छ धुवून नंतरही बारीक चिरू शकता. आता यामध्येच मी अर्धी वाटी हिरव्या मटारचे दाणे टाकले आहेत. ह्या भाज्या मी 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्या आणि जे हे अर्धे बीट आहे ना तेही मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे. त्याची वरची साल काढून त्याचेही बारीक तुकडे करून भाज्यांमध्ये टाकायचे आहे. जर हे बीट आधीच आपण टाकले असते ना, भाज्या धुताना बीटचा कलर आहे ना तो पाण्यामध्ये सगळा निघून गेला असता. म्हणून हे बीट आपल्याला नंतरच टाकायचे आहे. आणि आता कुकरचे झाकण लावून आपल्याला मध्यम आचेवर 4 ते 5 शिट्ट्या कुकरच्या करून घ्यायच्या आहेत, म्हणजे भाज्या छान मऊ शिजतील. भाजीच्या मसाल्यासाठी 3 टोमॅटो, 3 कांदे, 2 हिरव्या मिरच्या, 1 लसूणची पूर्ण गड्डी घेतली आहे. आणि जी सुरुवातीला मी तुम्हाला दाखवली सिमला मिरची कट करून ती 1 पूर्ण घेतली आहे. कांदा, टोमॅटो, सिमला मिरची वेगवेगळं बारीक चिरून घेतलं आहे आणि लसूण आणि मिरचीचा ठेचा करून घेतला आहे. जर तिखट तुम्हाला जास्त हवं असेल तर हिरव्या मिरच्या थोड्या जास्तही घेऊ शकता. भाजीसाठी एक मसाला तयार करूया. त्यासाठी छोटा अर्धा चमचा हळद, 1 चमचा धने जिरे पावडर, 1 चमचा घरगुती लाल तिखट, 2 चमचे काश्मीरी लाल मिरची पावडर, 1 चमचा गरम मसाला आणि 2 चमचे पावभाजी मसाला. हे सगळं आपल्याला थोडं पाणी टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे कुकरही आपला थंड झालेला आहे आणि भाज्याही खूप छान मऊसूत अगदी शिजलेल्या आहेत. मॅशरने ह्या भाज्या चांगल्या मॅश करून घेऊया. भाज्या ना थोड्या गरम असतानाच मॅश करून घ्यायच्या, म्हणजे त्या जरा लवकर चांगल्या मॅश होतात. आता या भाज्या सगळ्या चांगल्या बारीक झालेल्या आहेत. गॅसवरती पॅन ठेवला आहे. साधारण गरम झाल्यावर त्यामध्ये 3 ते 4 चमचे तेल टाकून घेतले आणि 1 चमचा इतके बटर टाकले आहे. बटर वितळल्यावर त्यामध्ये अर्धा चमचे जिरे टाकून जिरे चांगले तडतडले की त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊया. आणि कांदाही आपल्याला गुलाबी रंगावर 2 ते 3 मिनटं चांगला परतून घ्यायचा आहे. कांदा गुलाबी रंगावर परतून झाल्यावर जो वाटलेला आपण लसूण आणि मिरचीचा ठेचा होता तो टाकून घेतला. त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला तो फ्राय करून घ्यायचा आहे. आता यामध्ये जो चिरलेला बारीक टोमॅटो आणि सिमला मिरचीही टाकून घेऊया. टोमॅटो लवकर शिजण्यासाठी मी इथे 1.5 चमचा मीठ टाकून घेतले. मीठ आपण आपल्या चवीप्रमाणे टाकून घ्यायचे आहे. आता टोमॅटोही चांगले शिजले आहेत. वरून थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली आणि जी मसाल्याची पेस्ट करून ठेवली होती
तीही टाकून घेतली आणि हे सगळं चांगलं मिक्स करून आपल्याला झाकण लावून 2 ते 3 मिनटं सगळे मसाले शिजवून घ्यायचे आहेत. कांदा टोमॅटोच्या ग्रेव्हीमध्ये मसाले चांगले एकजीव होण्यासाठी पुन्हा एकदा मॅशरने ते चांगले मॅश करून घेतले. अशा पद्धतीने मसाल्याची ग्रेव्ही चांगली मॅश केल्यामुळे त्याची चव भाजीमध्ये छान उतरते. आता ही जी शिजवलेली आपण भाजी आहे ना, तीही टाकून घेऊया आणि चांगली ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घेऊया. भाजी शिजवलेल्या कुकरमध्ये थोडंसं पाणी टाकून तेही भाजीमध्ये टाकलं आहे. भाजी चांगली मिक्स करून पुन्हा झाकण लावून 2 ते 3 मिनटं भाजी शिजवून घेऊ. 2 ते 3 मिनटानंतर भाजी चांगली शिजलेली आहे. वरून अर्धा लिंबू पिळून घेतला आहे. थोडी कोथिंबीर टाकून आता ही भाजी आपली तयार झालेली आहे. तुम्ही पाहिजे तर ह्या भाजीला वरून बटर किंवा तेलामध्ये लाल मिरची पावडर आणि हिरवी मिरची टाकून मस्त असा तडका देऊ शकता. अशी ही भाजी खायला खूपच छान लागते. भाजीचा सुगंधच इतका छान येतो आहे ना, त्याच्यावरूनच कळते की आपली भाजी किती छान झाली आहे. आता इथे तवा साधारण गरम झाल्यावर त्यामध्ये मी 2 चमचे बटर टाकून घेतले आहे आणि अगदी थोडासा पावभाजीचा मसाला टाकला आहे. वरून थोडी कोथिंबीर टाकली आणि 1 चमचा जी आपण पावभाजी बनवली आहे ना, ती टाकली आणि सगळं चांगलं मिक्स करून यामध्ये 2 पाव दोन्ही बाजूनी चांगले भाजून घेतले. अशा पद्धतीने पाव भाजले ना तर ते भाजीबरोबर खायला खूप छान लागतात. आणि मी आता इथे हे पावभाजीचे ताट अशा पद्धतीने सर्व केले आहे. वरून थोडे 1 चमचा बटरही टाकले. तुम्हाला माझी आजची पावभाजीची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.